नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 11 मे 2024 पासून तुमच्या आयुष्यात एक असा यू टर्न येणार आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात. कर्क राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे गोचर तुमच्या पत्रिकेतील दशम स्थानात 10व्या घरात होणार आहे. मित्रांनो, कर्क राशीसाठी मे महिन्यात मोठे ग्रह बदल होणार आहे आणि 100% काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या जीवनात काही अडचणी असतील, लग्न जमत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, कर्ज खूप झालेलं असेल, आरोग्याच्या समस्या असेल, नात्यात कटुता असेल, मार्ग मिळत नसेल, प्रश्नांची उत्तरे मिळतच नसतील, काय करावे हे कळत नसेल, तर एकदा पत्रिका बघा. पत्रिकेतील दोष ग्रह काय सांगत आहेत, कधी कुठे कसा योग येईल, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती पत्रिका बघूनच मिळते. यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकतात. आम्ही तुमची व्यवस्थित नीट पत्रिका बघू आणि तुम्हाला व्यवस्थित सविस्तर मार्गदर्शन करू. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात 10वे स्थान हे तुमचे करिअर, प्रतिष्ठा, सत्ता आणि अधिकार यांचे स्थान मानले जाते. मंगळ हा कर्क राशीसाठी योगकारक ग्रह आहे आणि तो आता स्वतःच्याच राशीत मेष राशीमध्ये येत असल्याने तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात मोठी क्रांती होणार आहे. जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात काही अडथळे अनुभवत असाल तर आता तुमचे दिवस फिरणार आहेत. 11 मे नंतर नेमके कोणते बदल घडणार आहेत तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि मंगळ हा तुमचा परम मित्र आहे. मंगळ तुमच्या दशम भावात स्वराशीत प्रवेश करत असल्याने तिथे कुलदीपक योग आणि रुचक नावाचा महापुरुष योग तयार होत आहे. याचा अर्थ असा आहे की तुमच्या घराण्याचे नाव मोठं करण्याची आता वेळ आलेली आहे. तुमचा दरारा आता वाढणार आहे आणि समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. जे लोक प्रशासकीय सेवा, पोलीस, सैन्य किंवा राजकारणात आहेत त्यांच्यासाठी हा काळ ऐतिहासिक ठरणार आहे. मित्रांनो, करिअरमध्ये तुम्हाला मोठमोठे बदल बघायला मिळतील. ऑफिसमध्ये तुम्हाला एखादे मोठे पद किंवा महत्त्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढू शकते. तुमचा निर्णय घेण्याचे विवेक आणि अचूकता वाढणार आहे. जर तुम्ही स्वतःचा बिझनेस करत असाल तर नवीन शाखा उघडण्याची किंवा व्यवसायाचा विस्तार करण्याची काळ 100% शुभ आहे. रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शनच्या कामात मोठा फायदा होणार आहे. कर्क राशीच्या लोकांना समाजात नवीन वजन प्राप्त होणार आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. तुम्हाला एखाद्या संस्थेकडून किंवा सरकारकडून सन्मानित केले जाण्याचे योग आहेत. तुमचे गुप्त शत्रू किंवा जे लोक तुमच्या प्रगतीवर जळत होते ते आता तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. तुमचा प्रभाव सर्वत्र पडणार आहे. जर तुम्ही सोशल मीडिया किंवा पब्लिक लाईफमध्ये असाल तर तुमची लोकप्रियता अचानक वाढणार आहे. मित्रांनो, करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक सुबकता तुम्हाला मिळणार आहे. पगारवाढ किंवा व्यवसायातील नफ्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप मजबूत होणार आहे. जमीन, घर किंवा वाहन खरेदीचे तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. जुनी रखडलेली मालमत्ता मार्गी लागू शकते. तुमचे अडकलेले पैसे किंवा कोणाला दिलेले कर्ज या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, करिअरमध्ये इतके व्यस्त तुम्ही होऊ नका की कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल. कामाच्या अतिव्यापामुळे घरात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. तो संवादाने सोडवा. दशम स्थान हे वडिलांचे देखील मानले जाते. मंगळाच्या प्रभावामुळे वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यांच्याशी वाद घालणे टाळा. उत्साह जास्त असला तरी उष्णतेचे विकार किंवा रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी काळजी घ्यावी. वेळेवर जेवण आणि पुरेशी विश्रांती घ्यावी. या शुभ काळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय याचा जप करावा आणि हनुमान चालिसाचे पठण करावे. कर्क राशीसाठी ही वेळ सुवर्ण संधी आहे. आळस सोडून द्या आणि आपल्या ध्येयाकडे झेप घ्या. हा व्हिडिओ तुमच्या कर्क राशीच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा. कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचे काय प्रश्न आहे आणि तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. धन्यवाद.